विक्रम गोखले होता, अशोक आहे, की ज्यांना मी हक्काने काहीही सांगू शकतो. शिवाजी साटम आहे, की जी माझी विजयाबाई आहेत, ती विजयाबाई तर आईच आहे. त्यामुळे असं नाही, ते सरतेशेवटी तुम्हाला तुमच्यावर आहे की तुमची नाती कशी कुठे जुळतात. ओले आले चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि आपल्यासोबत आहेत अभिनेते नाना पाटेकर. नमस्कार सर. नमस्कार, बोल. तुम्ही जशी ट्रेलरमध्ये आम्ही बघितलं की मजा मस्ती धमाल करताय, मल्हार बरोबर अशी मजा मस्ती हो धमाल हो करता हो, म्हणजे खरं तर काही गोष्टी तिकडनंच उचलून मग इथे टाकलेल्या आहेत. मल्हार बरोबर काय मग धिंगाणा चाललेला असतो. आणि पत्र पाठवताय तुम्ही. मराठी इंडस्ट्रीतल्या कुठल्या मित्रमैत्रिणींना पत्र पाठवले? सगळ्यांनाच पाठवले, मैत्रिणींना जास्त पाठवले. विशेष कोणाला म्हणजे नाही, नाव जसं की सांगणार तुम्ही नाही. अशोक नाव सराफ आणि हे तुमचे नाही, तुमचे ते तर त्यांना आहेत. पत्र पाठवलंय का? मैत्रिणींची नावं नाही सांगणार. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की चित्रपटापुरतं वडील आणि मुलाचं नातं नाही, तर सिद्धार्थ तुमच्या कधी एखादी गोष्ट हक्काने येऊन सांगावी. तुमच्यासाठी असा बाप माणूस कोण आहे की एखादी गोष्ट तुम्ही हक्काने त्यांच्याशी शेअर विक्रम करता होता, असं म्हणता? विक्रम गोखले होता, अशोक आहे, की ज्यांना मी हक्काने काहीही सांगू शकतो. शिवाजी साटम आहे, की जी माझी विजयाबाई आहेत, ती विजयाबाई तर आईच आहे. त्यामुळे असं नाही, ते सरतेशेवटी तुम्हाला तुमच्यावर आहे की तुमची नाती कशी कुठे जुळतात. म्हणजे ऋणानुबंध काही असतात, काही नसतात, पण ते तुमच्या नकळत तुम्हाला ते टिकवता आले पाहिजेत. मल्हारची रिॲक्शन काय होती या सिनेमाची कथा फार ऐकल्यावर? सुंदर, अतिशय अतिशय खुश होता की बाबा हा सिनेमा करायलाच पाहिजे. म्हटलं हो ना. फक्त त्या सिनेमाच्या त्या सगळ्या प्रवासामधून तुम्ही त्यावेळी जात असता, त्यावेळी त्याचा त्रासही होतो कुठेतरी. काही गोष्टींचा त्रास होतो, काही गोष्टीचा आनंद असतो. पण नट म्हटल्यानंतर तुम्हाला अपरिहार्य आहेत. हा सिनेमा बघितल्यावर मल्हार सुद्धा हटतोय की एखाद्या ठिकाणी जाऊया, मल्हार सोबत कुठे नाही, ट्रिपला जाऊया. मल्हारसोबत मी खूप ठिकाणी गेलेलो आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता मल्हार हा जास्त नाममय झालेला आहे. नामच्या कामामध्ये तो, गणेश आमचा, आता ही सगळी मंडळी ही इतकी आता त्या नाममध्ये अडकलेली आहे की त्यांना आता काही वेगळ्या प्रवासाची गरज भासत नाही. पण त्यातूनही जर काही कुठे जायचं झालं तर बघा, मला अतिशय आवडतं आहे, म्हणजे माझा आपल्या देशाव्यतिरिक्त मला दुसरं कुठे जास्त जायला नाही आवडत. म्हणजे स्वित्झर्लंड वगैरे हे ठीक आहेत, पण आपल्याकडची जी माणसं आहेत आणि 5 तारखेला सिनेमा येतोय आणि 1 तारखेला तुमचा वाढदिवस, 74व्या वर्षात पदार्पण करताय. होय. वाढदिवस आणि सिनेमा कसा सेलिब्रेट करणार? काही नाही रे, सेलिब्रेट काय नाही, लोक सेलिब्रेट करणार. लोक हा सिनेमा मी तुला सांगतो, गेल्या बाजार 2-3 वेळ तरी पाहतील. तेच सेलिब्रेशन आहे. सेलिब्रेशन म्हणजे सत्य शेवटी काय असतं की तुम्हाला आनंद होणं. मला लोक ज्यावेळी हा सिनेमा पाहतील, त्याचा आनंद घेतील, आणि ते पाहत असताना मला आनंद होईल. नवीन वर्ष किंवा वाढदिवस वगैरे ह्या गोष्टी माझ्यासाठी फारशा काही महत्त्वाच्या नाही. पण त्या निमित्तानं आमची आमची खूपशी मंडळी येतात शेतावर, गावागावातून. तो एक आनंदाचा क्षण असतो. आपल्याला निमित्त असतं, बाकी काही नाही. 2024 साठी काही रिझोल्युशन छे प्लॅन छे छे वगैरे? छे, रेझोल्युशन वगैरे मी आयुष्यात कधी केली नाहीत, केलं आणि मला जमतही नाही. पण आम्ही तर अजिबातच नाही. तर 5 तारखेला आपल्या भेटीला येतोय ओले आले सिनेमा. आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन नक्की बघा ओले आले. थँक्यू बाळा.